देवाच्या प्रिय लोकांनो, शब्द हे फार महत्त्वाचे असतात. बऱ्याच वेळा तुमच्या शब्दाने खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. योग्य वेळी योग्य शब्द बोलल्याने माणसाचं जीवन आशीर्वादित होतं. परंतु कधी असंही होतं की जिथं बोलण्याची गरज नाही तिथं बोलल्यामुळे सुद्धा समस्या उद्भवू शकतात. म्हणून आपलं जे बोलणं आहे, जसं सोनाराकडे आपण गेल्याच्या नंतर आपण त्याला सांगितलं की आम्हाला 10 ग्रॅम सोनं पाहिजे, तो म्हणत नाही 12 ग्रॅम घेऊन जा, 2 ग्रॅम असंच वरती. तुम्ही कांदा बटाट्याच्या दुकानात ते करू शकता, रस्त्यावरती भाजीपाल्याच्या दुकानात तुम्ही करू शकता, 2 टोमॅटो जरा जास्त दे रे बाबा, तो देईल तुम्हाला. परंतु सोनार असं म्हणणार नाही की जाऊ दे 2-5 ग्रॅम वरती घेऊन जा, कारण तिथं थोड्या थोड्या गोष्टीची किंमत आहे. आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट जशी मोजून मापून सोनाराकडनं घेतली जाते, तसं आमचं बोलणं मोजून मापून असलं पाहिजे. कितीतरी लोक इथं स्टेजवर आल्यानंतर ज्यावेळेस त्यांना माईक मिळतो, म्हणजे देवाचे सेवक असतील किंवा कोणी असतील, ते खूप छान बोलतात आणि 2 पायऱ्या उतरून लोकांमध्ये आले की असं वाटतं की हा माणूस तिथं उभा राहायच्या लायकीचं नाही, कारण की वैयक्तिक जीवन तेवढं सामर्थ्यवान किंवा देवाला समर्पित नाही. इथून म्हणणं की नम्र व्हा, खूप चांगली गोष्ट आहे, सोपं आहे एकदम. परंतु ज्यावेळेस हा देवाचा दास तिथं उभा राहील, लोकांमध्ये उभा राहील, त्यावेळेस लोकांना पण वाटलं पाहिजे हे जे संदेश देणारे लोक आहेत त्यांच्या जीवनात आम्ही ते काम पाहत आहोत. आमेन. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे की आम्ही जे बोलतो त्याप्रमाणे आमचं वर्तनही पाहिजे, त्याप्रमाणे आमचं वागणं पाहिजे आणि आमचं बोलणं एवढं अचूक असावं की आम्ही वायफळ बडबड करू नये, बिनकामाच्या गोष्टी बोलू नयेत. ही देवाची इच्छा आहे, ही देवाची योजना आहे. कितीतरी वेळा नको त्या गोष्टी बोलल्यामुळे अनेक गोष्टी माणसाच्या जीवनातून अनेक आशीर्वाद निघून जातात, अनेक आशीर्वाद निघून जातात. एक लग्न कसं मोडलं मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. एका मुलीचं लग्न, म्हणजे दोघं एवढे छान खूप चांगल्या प्रोफेशनमध्ये लग्न जमलं आणि एक दिवस तो मुलगा त्या वाटेने जात होता आणि त्याला फोन आला घरच्यांचा त्या की आता लग्न होणार आहे, कुठे आहेत तुम्ही जावई बापू? तर म्हणे मी त्याच वाटेने चाललोय पुढे, तुमच्या घराच्या जवळूनच चाललोय, मला अशासाठी. अहो या 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 लवकर या तुम्ही घरी, आम्ही इथंच आहोत, जरा चहा घेऊन जा. आणि ज्याच्याशी लग्न होणार आहे ते जावई बापू असे चालले होते, त्यांना बोलवून घेतलं आणि ते आले. आल्यानंतर घरात बसल्यावर त्या मुलीला त्यांनी विचारलं, काय कशी आहेस, बरी आहेस, कसे आहेत तुझे वडील? ह्याच्यात काही चुकलं का त्याचं? ती त्याला म्हटली, तुला लाज नाही वाटत तुझे वडील म्हणायला? तुझे कुणीच नाहीत का ते? हां, आत्ताच तू तुझं माझं करतोयस. काहीच गरज नसताना त्या ठिकाणी गोष्टी विकोपाला गेल्या आणि ह्या मुलाने ठरवलं की लग्नाच्या आधी असं आहे, लग्नाच्या नंतर कसं कसं असेल. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, नवरीचे पाय लग्नाआधी त्याला दिसले. प्रभूला धन्यवाद. लग्न मोडलं प्रियांनो. तिथून जो तो मुलगा गेला, परत तो तिकडं आला नाही. तो म्हटला मला नाही करायचंय लग्न. त्यांनी 7 वेळा लोटांगण घेतलं तरी हा मुलगा काही लग्नाला तयार झाला नाही. कसे शब्द आपण वापरतो. आता मी समजा तुम्हाला, तुम्ही किचनमध्ये आहात आणि तुम्हाला सांगितलं की साखरेच्या डब्यातून मी तुम्हाला तांदूळ काढून दाखवतो, शक्य आहे का? साखरेचा डबा नाव लिहिलंय, आतमध्ये साखर भरलेली आहे, त्याच्यातून तांदूळ कसे काढता येतील? जे आत आहे तेच बाहेर निघणार आहे. आपल्या आत काय भरलंय तेच आपल्या मुखावाटे बाहेर निघणार आहे. बोलो येशू मसीह की. काही लोकांना मी पाहिलंय, कसे काय, बरे आहात का? आम्हाला काय झालंय, आम्हाला काय वात उठलाय, आम्हाला काय नाही झालंय, आम्ही एकदम चांगलेत, तुम्ही कसे, तुमचं बघा. असं काही लोक वागतात, बोलण्यामध्ये तिरसटपणा दाखवतात. मग ह्या लोकांना काही जवळचे प्रेमाचे लोक मिळतात का? अजिबात नाही. ज्या लोकांच्या चेहऱ्यावर सतत 12 वाजलेले असतात, हसून बोलणं नाही, मनापासून मोकळेपणाने वागणं नाही, सतत नुसतं कपाळावर आठ्या मिठ्या घ्यायच्या आणि प्रत्येकाला असंच बघायचं, आयुष्यात काय मिळणार आहे प्रियांनो? हे जीवन आहे, हे देवबापाने आपल्याला दिलेलं आहे. आणि ना, या जीवनामध्ये आम्ही एकमेकांचा आदर करणं, प्रेमाने वागणं आणि आमच्या शब्दावरती नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आमेन. समजते तुम्हाला शब्द किती महत्त्वाचे आहेत? आता शब्द
आम्ही जपून वापरावेत, कारण शब्दाचं मोल फार मोठं आहे. परमेश्वर देवाने सगळं जग बनवलं आणि योहान 1 अध्यायाच्या 1 वचनामध्ये सुरुवात काय होती ते पहा. योहान 1:1, इन द बिगिनिंग वॉज द वर्ड, वर्ड वॉज विथ गॉड एंड वर्ड वॉज गॉड. आदि में वचन था, वचन परमेश्वर के साथ था और वचन ही परमेश्वर था. याचा अर्थ प्रारंभी शब्द होता. बाकी काय नव्हतं, बाकी विषय सोडून द्या सगळं. जेव्हा तुम्ही आणि मी नव्हतो, जेव्हा कुठली गोष्ट निर्माण झालेली नव्हती, जेव्हा झाडं किंवा जगातले हे डोंगर, सुंदर पक्षी, प्राणी, तुम्हाला जो निसर्ग दिसत आहे, विश्वातली एकही गोष्ट निर्माण झालेली नव्हती, तेव्हा हा शब्द अस्तित्वात होता. प्रारंभी शब्द होता. हा प्रारंभ सगळ्या गोष्टीचा प्रारंभ आहे. प्रारंभाच्या आधीचा प्रारंभ शब्द आहे प्रियांनो. काहीही अस्तित्वात नव्हतं आणि म्हणून आपल्या देवाला अल्फा आणि ओमेगा म्हटलेला आहे. याचा अर्थ प्रारंभ आणि शेवट. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा परमेश्वर होता आणि येत्या दिवसात पुढं काय असो नसो, परमेश्वराचं अस्तित्व काल आज युगानुयुग एकसारखा आहे. आमचा देव कशाने बदलत नाही, तो एकसारखा आहे. प्रारंभी शब्द होता. आता ह्या शब्दाला साथ आहे कोणाची? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. शब्द आहे कुणाच्या बरोबर आहे? देवाच्या बरोबर. पहिला फोकस शब्दावरती आहे. बायबलचा पहिला फोकस, योहानाने जसं शुभवर्तमान लिहायला सुरुवात केली त्याने प्रारंभ दाखवलाय. उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय 1 वचन, प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. पुस्तक कसलं आहे? उत्पत्तीचं पुस्तक आहे. जगाची निर्मिती कशी झाली, एका अब्रामाला देवाने कसं निवडलं, त्याचा परिवार कसा वाढला आणि कसं इस्रायल राष्ट्र निर्माण झालं, ही सगळी स्टोरी उत्पत्तीच्या पुस्तकात आहे. ही उत्पत्ती जगाची उत्पत्ती आहे आणि त्या उत्पत्तीमध्ये सुरुवातीला सांगितलंय देवाने आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. ही उत्पत्तीची सुरुवात. योहान म्हणजे गॉस्पलची सुरुवात आहे, शुभवर्तमानाची सुरुवात आहे, जे शुभवर्तमान सगळ्या जगाला सांगायचं आहे. आणि हे योहानाने हिम्मत करून पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने लिहिलंय की जेव्हा सुरुवात झाली, आकाश पृथ्वी आणि सगळं निर्माण होण्याच्या आधी पण काही होतं. सुरुवातीच्या आधी जी सुरुवात आहे त्याच्यामध्ये प्रारंभी फक्त शब्द होता आणि तो शब्द देवासह होता. आणि तिसऱ्या टप्प्यात म्हटलेलं आहे शब्द देव होता. आमेन. सुरुवातीचा शब्द देव आहे. सुरुवातीचा शब्द यहोवा आहे, याह्वे आहे. सगळ्या त्याच्यामध्ये गोष्टी लपलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्या शब्दामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. तो शब्द देव आहे प्रियांनो. आणि मग जेव्हा आपण योहानाचं पुस्तक वाचायला सुरुवात करतो, प्रारंभीचा शब्द कळाला देव आहे. आणि मग हा शब्द जो आहे, प्रारंभीचा शब्द देव आहे. मग त्याच अध्यायात पुढं वाचत 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 14व्या वचनावर आल्यावर आपल्याला कळतं शब्द देही झाला. आमेन. शब्द देही झाला. प्रारंभीचा शब्द, जो शब्द परमेश्वर यहोवा देव आहे, तो शब्द देही झाला. आणि मी वारंवार सांगत राहीन की देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हे तीन देव नाही, हा एक परमेश्वर आहे. नेहमी बघताना आम्ही त्याच रीतीनं पाहिलं पाहिजे. लोकांच्या मनात काहीतरी चुकीच्या संकल्पना बसलेल्या आहेत. त्यांना वाटतं की देव जो बाप म्हणजे सिनियर गॉड, देव जो पुत्र म्हणजे ज्युनियर गॉड आणि पवित्र आत्मा तर अजून ज्युनियर गॉड. हे असं नाहीये. ते एक सारखे आहेत, ते एकच आहेत. हालेलुया. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा हे कमी जास्त नाहीत. हा एक देव आहे. त्रैक्यत्वावरती आधारलेला आपला विश्वास असला पाहिजे. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, प्रारंभीचा शब्द योहान 1:14 मध्ये देही झाला. त्याने देह धारणा केली, त्याने आमच्यामध्ये येऊन त्याने वस्ती केली. देव मानव होऊन आमच्यामध्ये आला. तो आमच्यामध्ये राहतो, आमच्यात वस्ती करतो. आणि मग ज्या वेळेस आपण प्रकटीकरणाचं पुस्तक 19वा अध्याय 11 ते 13 वचन पाहतो, प्रकटीकरण 19, 11, 12 आणि 13. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढतो. एक विश्वसनीय स्वार आहे. हा साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. बारकाईने वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. पांढरा घोडा आहे, त्याच्यावर विश्वसनीय व सत्य. सत्य कोण आहे? मार्ग, सत्य, जीवन कोण आहे?
एकच येशू ख्रिस्त, बाकी दुसरं नाही माहीत आपल्याला. एकच येशू सत्य आहे, विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कुणालाही कळत नाही. आता 13 वचन ऐका. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. कुठले वस्त्र? रक्तात बुचकळलेले वस्त्र. ज्यावेळेस जुन्या करारामध्ये रक्त सांडलं जायचं पाप विमोचनासाठी, हे रक्त ज्यावेळेस सांडलं जायचं त्यावेळेस त्या रक्तामध्ये मुख्य याजक जो आहे एजोबाची वनस्पती बुडवून त्या रक्ताचं जे रक्त सिंचन केलेलं आहे ते रक्त कराराच्या कोशावरती शिंपडलं जायचं. जो हा स्वार आहे, ज्याला सत्य स्वार म्हटलेला आहे, किंवा जो त्या पांढऱ्या घोड्यावरती विराजमान आहे, त्याने अंगावरती वस्त्र घेतलेत, पण ते रक्तात बुचकळलेले वस्त्र आहेत. आणि हे कुठल्या जनावरांच्या नाही, हे साक्षात त्याच्या स्वतःच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तात बुचकळलेले वस्त्र आहेत. ज्यावेळी स्वर्गाचा दृष्टांत योहानाने पाहिला, 7 डोळे 7 शिंग असलेला जो कोकरा 5व्या अध्यायाच्या प्रकटीकरणात आपण पाहतो, जसा काय त्याचा वध करण्यात आलेला आहे, ते चिन्ह आजही दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने मानवासाठी आपला प्राण दिला. त्याची जी ख्याती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे, ते आजही स्वर्गात, पृथ्वीवर आणि सगळीकडं सगळ्यांसाठी गॉस्पल ओपन करण्यात आलेलं आहे. हे लपलेलं नाहीये. येशू ख्रिस्ताने बलिदान दिलं आणि त्याच्या अंगावरती रक्तात बुचकळलेले वस्त्र देण्यात आलेले आहेत. पुढे आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. आमेन. उत्पत्तीच्या ग्रंथात जो शब्द आहे, प्रकटीकरणात तोच शब्द आहे. देव तोच आहे, बदलला नाही. पण फक्त एवढा फरक आहे की तिथं तो शब्द आत्म्याच्या स्वरूपामध्ये जलाशयावरती तळपतोय आणि इथं तोच शब्द घोड्यावरती स्वार झालाय, पण त्याने रक्तात बुचकळलेले वस्त्र आपल्या अंगावरती घेतलेले आहेत. हा देवाचा शब्द साक्षात प्रभू येशू ख्रिस्त आहे. मग जग देवाने निर्माण केलं आणि निर्माण करत असताना सिच्युएशन काय चांगली होती? मला विचाराल तर मी म्हणाल अजिबात सिच्युएशन बरोबर नव्हती. जग निर्माण करायचंय आणि जलाशयावरती देवाचा आत्मा तळपतोय आणि सगळीकडे काय होतं? अंधकार होता. सगळ्यांनी म्हणा अंधकार. आता जे डोळ्यांना दिसतंय ते फक्त अंधकार आहे. आपल्या डोळ्यांना जे दिसतं तेच आपण बोलतो. एखादा आजारी पेशंट आपल्याला दिसला, अरे रे रे खूप सिरियस आहे, मरला आता 2 तासामध्ये, कारण ते दिसतंय, ते आपण बोलतो. अरे बापरे तुझं असं झालं का? हां नाही, मग त्याच्यानंतर असंच होतं. जे दिसतं ते आपण बोलतो. पण येशू तसा नाहीये प्रियांनो. येशूला येणाऱ्या दिवसातलं त्याचं गौरव दिसत असतं. माणसासारखं त्याचं बोलणं नाहीये. याईराची कन्या मेली, मरण पावली. येशू म्हणतो ती झोपी गेली. कोणाचं खरं मानावं? येशूचंच खरं माना, कारण त्याला माहित आहे झोपलेल्यांना जसं उठवतो तसं याईराच्या कन्येला मी उठवणार आहे. हालेलुया. समजून घ्या प्रियांनो, आम्ही त्या परिस्थितीत काय बोलतो हे महत्वाचं आहे. आता देवबाप म्हणत नाही पहा सगळीकडे अंधकार आहे, आता या अंधकारात आपण काय करूया? देव काहीच बोलत नाही. अंधकार होता, देव अंधाराविषयी बोलत नाही. तो म्हणतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हालेलुया. प्रभूच्या बोलण्याने प्रकाश झाला. देवबाप शब्द बोलला, शब्द येशू आहे. देवबाप शब्द बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. याचा अर्थ काय? जीवनातल्या अंधाऱ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या गोष्टी बोलायच्या आहेत. आमेन म्हणाल का? जेवढं नकारात्मक गोष्टी मनुष्य बोलतो तेवढ्या नकारात्मक गोष्टी माणसाच्या जीवनात घडत जातात. जेवढं आम्ही वाईट बोलतो त्या गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये घडत जातात. जेवढं आम्ही चांगलं बोलू तेवढ्या चांगल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत जातात. आता एक रहस्य समजून घ्या. बोलण्यात सामर्थ्य आहे. बोलण्याने सगळ्या गोष्टी होतात. परमेश्वर बोलत गेला तसं होत गेलं. देव बोलला प्रकाश हो, दुसरं तिसरं काही झालं नाही, प्रकाशच झाला. देव बोलला पक्षी होत, पक्षी झाले. देव बोलला झाडं होत. सगळं परमेश्वराने बोलण्याने निर्माण केलं आणि त्याच्या शब्दाच्या सामर्थ्याने प्रत्येक विश्वातली गोष्ट अस्तित्वात आली.
फक्त आम्हाला बनवताना त्याचे पवित्र हात त्याला चिखलात मातीत घालावे लागले आणि परमेश्वराने तुमची आणि माझी निर्मिती केली. देवाच्या प्रिय लोकांनो, जगात जेही आहे त्या सर्व गोष्टी देवबापाने ह्या सगळ्या निसर्गातल्या गोष्टी आपल्या शब्दाने निर्माण केल्या. याचा अर्थ शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि ते शब्दातलं सामर्थ्य देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. बरं, आता पुढची महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया की देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे काय, माझ्या शब्दात पण ते सामर्थ्य येऊ शकतं का? मग ह्याचा आपण थोडा बारकाईने विचार करूया. देवाच्या शब्दात तर सामर्थ्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. देव बोलतो तर तसं घडतं. आज मी जर बोललो की देवा या बहिणीला कॅन्सर झालाय, तिचा आत्ताच्या आत्ता बरा कर, हे माझे शब्द खरे होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, तर काहीतरी त्याच्यामध्ये रहस्य दडलेलं आहे. ते आज आपण समजून घेऊया. फक्त तुम्ही बोलत जाल, तुमचे आशीर्वाद मोकळे होतील. बघा, देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. मग आता देवाच्या शब्दात सामर्थ्य आहे. देवाने मानवाला खूप श्रेष्ठ बनवलंय, मानवाला श्रेष्ठ बनवलंय. आणि अजून तर एक गोष्ट सांगेल की मानवाला तर देवाने बनवलं, श्रेष्ठ बनवलं. मी श्रेष्ठ का म्हणतो? कारण की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. जनावरांना, झाडांना नाही बनवलं. जगातल्या कुठल्या गोष्टींना देवाने त्याच्या प्रतिरूपाचं नाही बनवलं, आपल्याला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. आणि अजून एक गोष्ट फार हिमतीने बोलेन मी, आदमापासून आत्ता ह्या दिवसापर्यंत जेवढ्या पिढ्या झाल्यात त्या सर्व पिढ्यांपेक्षा ही पिढी सगळ्यात आशीर्वादित पिढी आहे. तर देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय, त्याच्या प्रतिरूपाचं. आणि ही पिढी तर सगळ्यात जास्त आशीर्वादित मी का म्हटलं? कारण की जुना करार कसा होता की त्यांना एक नोकराचा दर्जा होता, चाकर होते ते देवाचे सेवक होते. पण योहान 1:12, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सगळे देवाचे पुत्र आणि कन्या आहेत. आमेन, हालेलुया. आता आम्ही नोकर नाही, देवाचे पुत्र आणि कन्या, एवढा मोठा सन्मान आपल्याला मिळालेला आहे. देवाने या शेवटच्या काळामध्ये त्याच्या लोकांवर विशेष कृपा ओतलेली आहे. 2 लोक बायबलमध्ये होते, मरणाचा अनुभवच नाही आला. कोण होते? हानोक आणि एलिया. 2 लोकांना मरणाचा अनुभव आला नाही. देवाच्या प्रिय लोकांना, अशा टर्निंग पॉईंटवरती आपण आहोत की प्रभूचं येणं होईल आणि आपल्यातल्या एकालाही मरणाचा अनुभव येणार नाही. बायबलमध्ये 2च लोक बिना मरणाचे वर गेले, तुम्ही आणि मी पण जाणार आहोत. मग ही पिढी धन्य पिढी आहे. मंडळी उचलली जाणार आहे. देवाचे लोक स्वर्गाला घेतले जातील आणि देवाचं गौरव होईल. देवाच्या प्रिय संतगणांनो, परमेश्वराने त्याच्या प्रतिरूपाचं केलं, परंतु पाप आल्यामुळे आमचा चेहरा बिघडला, आमचं वर्तन बिघडलं. पाप करणारा सैतान आहे. सैतानापासून जे लोक आहेत ते पापाच्या अधीन आहेत. धन्य आहेत ते लोक ज्यांना ख्रिस्ताने आपल्या जवळ घेतलेलं आहे, त्यांना पापरहित जीवन दिलेलं आहे. आणि मग रोमकरसपत्र 8 अध्याय 29 वचन काय सांगतं पाहूया. कारण ज्यांच्या विषयीचे त्याला पूर्वज्ञान होते, त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाची योजना आहे की आम्ही येशू सारखं बनावं. आमेन. येशू सारखं बनणं म्हणजे काय? कसं व्हायला पाहिजे? येशू सारखं म्हणजे काय? बघा, आता कितीतरी लोक एकमेकांची स्टाईल मारतात. आजपर्यंत मी कधीही प्रार्थना केली नाही की देवा मला DJ अंकल सारखं कर, देवा मला बेनिहीन सारखं कर, मला रेनल्ड बॉन्की सारखं कर. मी कधीच म्हणत नाही. एकच प्रार्थना आहे, मला करायचंय तर मला तुझ्यासारखं कर, मला करायचंय तर तुझ्या गौरवाने तू मला भर. माझ्यात येशू झळकला पाहिजे. मला कुठल्या दासाची ॲक्टिंग नाही मारायची आहे. मला तुझा अॅनॉयटिंग पाहिजे जो जगाची उलथापालत करणार आहे. आमेन. बनना है तो येशू जैसे बनो. आमेन, हालेलुया. आजपासून कोणाची ॲक्टिंग मारत असलं तर सोडून द्या. कोणी आमेन म्हणणार का? आम्हाला ॲक्टिंग नको आहे, आम्हाला अॅनॉयटिंग पाहिजे.
हा दास असा, तो दास तसा. देव ज्याला जसं वापरतोय तसं वापरू द्या. देवाने प्रत्येकाला युनिक केलेलं आहे. आम्ही येशू सारखं जीवन जगलं पाहिजे. आमच्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. आमच्या बोलण्या वागण्यातून येशू इतरांना दिसला पाहिजे. काम आपल्या देवाचं आहे. हालेलुया. आणि ते काम करताना तो तुम्हाला एकटं सोडणार नाही. तू एकटंच जा आणि माझं काम कर असं तो म्हणणार नाही. त्याच्या कामामध्ये तो आपल्याबरोबर आहे. ज्यावेळेस आम्ही त्याचा स्वीकार करतो, पवित्र आत्म्याला स्वीकारतो, प्रभूला स्वीकारतो, आमच्या जीवनातून त्याचं गौरव होतं. या ठिकाणी देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. परंतु आता परत एकदा रोमकराच्या पत्रात बायबल सांगतं की आम्हाला ख्रिस्तासारखं व्हायचंय, त्याच्या प्रतिरूपाचं. मग रोज आमच्या जीवनात आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. प्रभू जसं तुझं जीवन पवित्र आहे, जसा तू समर्पित आहे, जसा तू सामर्थ्यवान आहे, तसं माझं जीवन असलं पाहिजे. आमचं बोलणं कसं असलं पाहिजे? प्रभूसारखं असलं पाहिजे. प्रभूचं बोलणं कसं होतं? त्याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये, त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये पित्याचं गौरव होतं. माझ्या पित्याच्या घरी असं आहे, माझा पिता आणि मी एक आहे, माझा पिता सांगतो ते मी करतो, माझ्या पित्यामध्ये मी आहे, माझा पिता मजमध्ये आहे. त्याच्या बोलण्यात नेहमी स्वर्गाच्या गोष्टी होत्या. आणि आमच्या बोलण्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत याची आम्ही पडताळणी केली पाहिजे. आमच्या शब्दामध्ये देवाचं गौरव असलं पाहिजे. आमच्या प्रत्येक बोलण्यामध्ये प्रभूचं नाव उंच झालं पाहिजे. जसा पुत्र होता त्याच्या प्रतिमेचे देवाने तुम्हाला आणि मला निवडलेला आहे. आमेन. योहान 17 अध्याय 22 वचनात सांगितलेलं आहे. योहान 17:22, तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, यासाठी की जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा एक आहे. त्यांनीही एक व्हावे म्हणजे आता मंडळी जी आहे ती ख्रिस्ताची वधू आहे. आमेन म्हणाल का? ख्रिस्त वर आहे मंडळीचा आणि वधू जी आहे मंडळी आहे. ज्या वेळेस आदामाने हवेला पाहिलं, काय म्हटलं? तो माझ्या हाडातला हाड, मांसातलं मांस, हिला नारी म्हणावे. आदाम आणि हवा दोन नाही, देवाने त्यांना एक केलं. तसं ख्रिस्त आणि मंडळी दोन नसावेत, एक असले पाहिजेत. ज्या मंडळीमध्ये येशूचं नाव नाही, आजकाल खूप सिद्धांत आहेत वेगळे वेगळे, बेसिक बायबल बाजूला ठेवलंय, भयंकर गोष्टी आज जगामध्ये शिरत आहेत. ज्या मंडळीमध्ये येशूचं नाव नाही त्या मंडळीचा शिरच्छेद झालेला आहे. याचा अर्थ काय? फक्त शरीर आहे, मस्तकाशी जुडलेलेच नाहीत. मंडळी येशू बरोबर जुडलेली पाहिजे प्रियांनो, तर ती मंडळी जिवंत आहे. येशू नाही, जीवन नाही. मंडळीमध्ये सर्वोच्च स्थानी येशू असला पाहिजे. जसा आदाम आणि हवा दोन नाही एक, तसं ख्रिस्तामध्ये मंडळीला एक करण्यात आलेलं आहे. पित्याबरोबर आपल्याला जोडण्यात आलेलं आहे आणि आपण देवाबरोबर एक झालेलो आहोत. 1 योहान 5 अध्याय 4 वचन, 1 योहान 5:4 मध्ये बायबल सांगतं, आपण देवापासून जन्मलेले आहोत. कोणापासून जन्मलेले आहेत आपण? देवापासून जन्मलेले आहोत. परमेश्वरापासून आपला उगम आहे. आपला जन्म, मंडळीचा जन्म जगापासून नाही, देवापासून आहे. एदेन बागेत तुम्हाला माहित आहे, आदामाला गाढ निद्रा लावली आणि हवा कुठून आली? दुसरा चिखल घेतला का देवबापाने? चिखल संपला होता, मातीच नव्हती का एदेन बागेत? आणखीन दुसरी माती घेतली का? नाही घेतली. मग काय केलं? आदामाला गाढ निद्रा लावली आणि आदामाची काय काढली? जगातली पहिली सर्जरी. आदामाला गाढ निद्रा लावली, एकदम प्रॉपर ॲनेस्थेशिया दिला देवाने. देवबापाने पहिली सर्जरी, सगळ्यात बेस्ट सर्जन देव आहे आपला. आमेन. आणि त्या प्रभूने काय केलं की आदामाची फासळी काढली आणि देवबापाने हवेला पूर्ण तयार केलं. आदामाकडे तो घेऊन आला, आदामाची जागा हील केली, जिथून फासळी काढली आणि जसं त्याचे डोळे उघडले त्याने हवेला पाहिलं. हवेला पाहिलं, त्याची जशी काय हवाच निघून गेली. म्हणजे इतका एक्साइट झाला. लग्नाला जातो तुम्ही? लग्न नाही होत आपल्या इकडं, होतात, जाता तुम्ही, ते मुलीला वेल घेतात असं वरती,
मग ते वेल वरती करतात वगैरे. असंच आहे इकडे पण. प्रभूला धन्यवाद. देवाच्या लोकांनो, जेव्हा त्या मुलीचा वेल वरती करायला लावतात, मुलगा असा जसा वेल वर करतो, सगळे मुलीकडे बघतात. एवढा वेळचा चेहरा झाकलेला होता, कशी दिसते. कधीच मुलीकडे पाहू नका, ते नंतर पण बघता येईल. तो वेल वर करताना मुलाचा चेहरा बघत जा. असा प्रफुल्लित होतो एकदम. त्याला म्हणजे असं वाटतं की अरे सगळे लॉटरीचे पैसे आपल्या अकाउंटवरती आलेले आहेत, फंड सर्व्हिस आपल्या अकाउंटवर आले, आपले आडलेली अमाऊंट आपल्याकडे आली, आज आपण एकदम ब्लेसड, एकदम आनंद चेहरा. असा आदमाचा चेहरा झाला असेल. इतका एक्साइट झाला. आता नवीन व्यक्ती घेऊन आलाय परमेश्वर. देवाने बोलायला पाहिजे, आदमा जागा झालास, बरं आहे, हां हे बघी हवं आहे तुझ्यासाठी मी तयार केली. आता तुम्ही दोघं पती पत्नी आहेत आजपासून. हां मी घेऊन आलो तिला. देवाला बोलूच दे ना काही. जसा डोळे उघडतो, माझ्या हाडातला हाड, माझ्या मांसातला मांस, हिला नारी म्हणावे, वा वा वा, देवा धन्यवाद. इतका एक्साइट झाला. देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, जसा त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा वेल बाजूला करतात, तसा आदम झोपेतून जागा झाला, त्याला त्याची स्त्री दिसली. ख्रिस्त वधस्तंभावरती मारला गेला त्या दिवशी पवित्र स्थानातला पडदा वरपासून खालपर्यंत फाटला आणि मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामधला पडदा देवबापाने काढून टाकला. आता मंडळी आणि परमेश्वर याच्यामध्ये कोणत्या दुसऱ्या मध्यस्थाची गरज नाही. येशू पुरेसा आहे. येशू ख्रिस्ताने मंडळीला आणि देवाला एक केलेला आहे. आपण देवाबरोबर जुडलेले लोक आहोत. हालेलुया. आता ख्रिस्त येशू आणि आपण एक आहोत. आता मी हिमतीन आणि धेटाईने एक गोष्ट म्हणेल, जर आदामाच्या कुशीला जखम होऊन हवेचा जन्म झाला, तर ख्रिस्ताच्या कुशीमध्ये पण भाला बोसकला. त्या वधस्तंभावर मंडळीचा आपला जन्म झालेला आहे. आदामामधून जशी हवा निर्माण झाली, ख्रिस्तामधून मंडळी आलेली आहे. आम्हाला जन्म देणारा आमचा देव आहे. आम्ही ख्रिस्तामधून आलेले, ख्रिस्ताचे निवडलेले लोक आहोत. आमेन. मग आपल्याला स्वभाव कोणाचा आहे? 2 पेत्र 1:4 लोक म्हणतात स्वभावाला औषध नाही. आज मी एक औषध सांगतो तुम्हाला. त्याचा आजोबा पण असा रागीट होता, त्याचा बाप पण असाच रागीट झाला, आता तो पण असाच रागीट आहे. मी काय म्हणतो माहिती का, आजोबाला जे भूत लागलं होतं ते बापाला लागलं आणि तेच भूत नातवाला पकडलेलं आहे. हॅलो, आप समज रहे हो क्या बात को? हे काय आनंदाच्या गोष्टी नाही. त्याचा आजोबा पण अशाच शिव्या द्यायचा, मग त्याचा बाप पण तसाच शिव्या द्यायला लागला, मुलगा पण तसाच शिव्या देतो. एकच भूत तिघांना लागलंय. तो मेला ते भूत ह्याला मिळालं, तो मेला त्याचं भूत त्याला मिळालं. आपण त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही जे जगाने आपल्याला सांगितल्यात. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा की ज्या संस्कारात लेकरं वाढतील ते संस्कार त्यांना मिळतील. जे तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवाल तेच लेकरं शिकणार आहेत. तुम्ही लेकरांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ती लेकरं चांगल्याच गोष्टी शिकतील. तुम्ही वाईट गोष्टी शिकवल्या तर लेकरं वाईट गोष्टी शिकणार आहेत. मग आता ज्या वेळेस एका घरामध्ये जसं वातावरण आहे, लेकरांना ते वातावरण मिळतं, त्याच वातावरणामध्ये लेकरं वाढतात. आता आपण देवाच्या घरात आहेत. मग जर देव या कुटुंबाचा प्रमुख आहे, तुमचा विश्वास आहे, येशू मुख्य स्थानावर विराजमान आहे, मग त्याचा स्वभाव आम्हाला प्राप्त होतो. आणि म्हणून बायबल सांगतं 2 पेत्र 1:4 मध्ये, तुम्ही ईश्वरीय स्वभावाचे वाटेकरी आहात. कोणता स्वभाव आहे आपल्याला? ईश्वरीय स्वभाव. ईश्वरीय स्वभाव 1 करिंथ 2:16 मध्ये सांगितलेलं आहे. 1 करिंथ 2:16, तुम्हाला ख्रिस्ताचे मन आहे. कोणाचं मन आहे आपल्याला? ख्रिस्ताचं मन. कसं आहे ते मन? खूप मोठं मन आहे, खूप मोठं, खूप सामर्थ्यवान आहे ख्रिस्त. त्याचं मन कसं आहे? दयेचं, कृपेचं. ते मन त्याने मंडळीला दिलेलं आहे. ख्रिस्ताचं मन आपल्याला आहे. आज इथं नाही, खामगावमध्येच नाही म्हणत मी, संपूर्ण विश्वात जाऊन चेक करा.
सगळ्यात जास्त चॅरिटी करणारे लोक कोण आहेत? गोरगरिबांवरती दया करणारे लोक कोण आहेत? आत्ता जाऊ द्या, आत्ता लोक दिखावा करणारे तर तुम्हाला लाखो करोडो भेटतील, मी त्यांच्याविषयी नाही बोलत आहे. पण पुरातन काळापासून आजपर्यंत मेडिकल फील्डमध्ये काम करणारे कोण लोक आहेत? शाळा उभारणारे लोक कोण आहेत? गोरगरिबांवर दया करणारे कोण लोक आहेत? हे सगळे येशू ख्रिस्ताचे लोक आहेत. प्रियांनो, ख्रिस्ताचं जसं मन आहे तसं मिशनऱ्यांचं मन होतं, आणि आज तेच मन देवाने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. प्रेम करण्याचं मन, शांतीचं मन, सामर्थ्याचं मन परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे. आणि रोमकरसपत्र 8:37 मध्ये सांगितलेलं आहे की त्या ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही महाविजयी झालेलो आहोत. येशू विजयी आहे, आमचा विश्वास आहे. तसाच विजय आम्हाला सुद्धा ख्रिस्ताने दिलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आज एक गोष्ट आम्ही पक्की समजतो, येशू ख्रिस्त मंडळीचं मस्तक आहे. आपण शरीर आहोत, म्हणजे ख्रिस्त आणि मंडळी दोन नाही, आपण ख्रिस्ताबरोबर एक झालेलो आहोत. जे ख्रिस्ताचं मन आहे तेच मन आपल्याला मिळालंय, कारण एका शरीरात दोन मन नाही राहू शकत. जे ख्रिस्ताचं मन आहे ते आपल्याला आहे, ख्रिस्ताचा स्वभाव आहे आपल्याला आहे, ख्रिस्ताचं गौरव आहे मंडळीवरती उतरून आलेलं आहे, त्याचं सामर्थ्य आहे मंडळीला देण्यात आलेलं आहे. म्हणजे ख्रिस्त आणि मंडळी दोन नाही, आपण एक आहोत. आमेन. तुम्ही ख्रिस्ताचं शरीर आहात. जेव्हा तुम्ही मंडळीची सेवा करता, चर्चची साफसफाई, चर्चच्या कामात मदत करता, मंदिरातील येणाऱ्या लोकांची व्यवस्था करता, आपल्या चर्चमधल्या लोकांची तुम्ही काळजी घेता, आपल्या मंडळीवर प्रेम करता, हीच देवाची सेवा आहे. मंडळीची सेवा हीच देवाची सेवा आहे प्रियांनो, याच्या व्यतिरिक्त दुसरी सेवा नाही. आणि म्हणून आज देव बापाने आम्हाला आशीर्वादित केलेलं आहे की आम्ही त्याची सेवा करावी, मंडळीची सेवा करावी. मंडळी आणि ख्रिस्त दोन नाही, एकच आहे. मस्तक आणि शरीर वेगळं नाही, शरीराचं मस्तक आहे, मस्तकाचं शरीर आहे. आमेन. आता या विषयाच्या टर्निंग पॉईंटवरती आपण आलेलो आहोत. देवाच्या बोलण्याने सगळं निर्माण होतं. मग जर ख्रिस्त आणि आपण एक आहोत, तर जे येशूच्या बोलण्याने होतं, आज नंतर ते तुमच्या पण बोलण्याने होणार आहे. समजतंय तुम्हाला? येशूच्या बोलण्याने काय झालं ते माझ्या बोलण्याने होणार आहे. ही साधारण गोष्ट नाहीये, हा खूप मोठा देवाने दिलेला आशीर्वाद आहे. जे येशूच्या बोलण्याने होतं ते आमच्या शब्दाने पण होऊ शकतं, कारण की आता तुमचे शब्द राहिलेले नाहीत, देवाचा आत्मा तुमच्या मुखातून बोलणार आहे. तुमच्या शब्दात देवाचं सामर्थ्य उतरून येईल, आणि जे तुम्ही बोलत आहात ते शब्द परमेश्वर अगदी अचूकतेने पूर्ण करेल. आमेन. हालेलुया. जर आम्हाला वाटतं आमचं जीवन सामर्थ्यवान असावं, या चुकीच्या मेंटॅलिटीमधून बाहेर या. प्रभू मी धूळ आहे, मी माती आहे. तो राजांचा राजा आहे, तो धूळ मातीबरोबर कशाला लग्न करील, कचऱ्याबरोबर कशाला विवाह करील. जर आम्ही म्हटलो की प्रभू तू जगाचा प्रकाश आहे, मी पण जगाचा प्रकाश आहे, तू सामर्थ्यवान आहे, तुझ्याद्वारे मी पण सामर्थ्यवान आहे, तू जगाची उलथापालथ करणार आहे, तुझ्याद्वारे मी पण जगाची उलथापालथ करणार आहे, मग आपलं जीवन आशीर्वादित आहे. त्याने आशीर्वाद मोकळे केलेत, त्याने अभिवचनं दिलेत, आणि त्याचा आम्ही उपयोगच करत नाही. येशू वेगळा देव आहे प्रियांनो, त्याला सर्वसाधारण रीतीने पाहू नका. त्याच्या प्रत्येक अभिवचनात, या बायबलच्या ना प्रत्येक शब्दात सामर्थ्य भरलंय. इथं जे लिहिलंय तो प्रत्येक शब्द खरा आहे. बायबलचा प्रत्येक शब्द जिवंत आहे, पवित्र आहे. या शब्दाला कोणी बदलू शकत नाही. इथं जे लिहिलंय ते लिहिलंय, आणि तो देवाचा शब्द आहे. या वचनात सांगितलंय की त्याने तुम्हाला आणि मला अधिकार दिलेला आहे. मग येशू ख्रिस्ताने किती चमत्कार केले. पुस्तकं लिहिली तर ती जगात मावणार नाहीत, एवढं काम केलं त्याने. योहान 14:12 वाचू आपण. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करतो, येशू सांगतोय, मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील. आमेन. येशूने काय कृत्य केलं? आंधळ्यांची दृष्टी उघडली, नवीन डोळे दिले, कुष्ठरोग्यांना आरोग्य दिलं, तारणाचा संदेश दिला. त्याने जे काही केलं ते सगळे विश्वासणारे पण करू शकतील, हे प्रभूचं अभिवचन आहे. जे प्रभूने काम केलं
ते काम त्याच्या विश्वासणाऱ्यांच्या द्वारे प्रभूला करायचं आहे. ही प्रभूची योजना आहे. आणि इतक्यावर प्रभू थांबत नाही. मी जी कृत्य करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो. आमेन. येशूने जे काम केलं त्याच्यापेक्षा मोठी कृत्य त्याच्यावर विश्वास ठेवणारा करील. जेवढे मिरॅकल्स प्रभू येशू ख्रिस्ताने केले, येशूच्या सावलीने कोणी बरं झालं असं कुठंच लिहिलेलं नाही आहे. पण पेत्राच्या सावलीने लोक बरे झाले लिहिलं आहे. प्रभूच्या सावलीने बरे झाले असतील, मी त्याच्या विरोधात बोलत नाही आहे, पण ज्या चमत्कारांचा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे बायबलमध्ये, त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीचे चमत्कार शिष्यांनी पाहिलेले आहेत. किती लोक आमेन म्हणतील? मग तेच चमत्कार देवाची इच्छा आहे की तुमच्या जीवनात करावे. तुमचं घर एक चमत्काराचं घर बनलं पाहिजे. तुमचं जीवन चमत्कारांनी भरलेलं असावं. तुमचं जीवन देवाच्या सामर्थ्याने भरलेलं असावं. तुमचं जीवन जे आहे देवाच्या गौरवाने भरलेलं असावं. तुम्ही विचार करता, माझा एवढा पगार आहे, पुढच्या 30 वर्षात मी एवढे पैसे साठवीन आणि मग ते घर ते आहे ते एवढ्या पैशाचं ते घेईल. अरे पण त्या 30 वर्षात घराची प्राईस कुठं जाणार आहे? म्हणजे तुमचे जे परिश्रम आहेत त्याच्यावर तुम्ही निर्भर राहिलात तर तुम्हाला रिझल्ट तुमच्या परिश्रमाप्रमाणे मिळतील. आणि जेव्हा तुम्ही म्हणता की हे प्रभू, माझी तर लायकी आणि पात्रता नाही आहे, माझं जे काही आहे ते मी तुला देतो, तो वरून म्हणतो मग माझं पण जे काही मी तुला देतो, अद्भुत रीतीनं तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातात. विषय पैशांचा नाही आहे. विषय हा आहे की तुमच्या प्रार्थना तुमचा देव ऐकतो. तुमच्या प्रार्थनांचा तुमचा देव उत्तर देणारा आहे. तुमची परिस्थिती बदलणारा देव आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, जे प्रभूने केलं ते तुम्ही करू शकता. म्हणजे प्रभूच्या शब्दाने झालं ते तुमच्या शब्दानेही होईल. आमच्या लोकांना एकच टेन्शन असतं. एखादा लंगडा आला, त्याला म्हटलं ना प्रार्थना कर, तो घाबरतच करतो. बरं नाही झालं तर मी काय करू? बरा झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर कसं होईल? नाही झालं तर नाही झाला, आपल्या काय बापाचं जाते, तू प्रार्थना तर कर. जर तो बरा झाला देवाच्या गौरवासाठी किती मोठी साक्ष निर्माण होईल. कठीण परिस्थितीत आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. जे येशूच्या शब्दानं झालं, जे त्याच्या बोलण्याने झालं ते तुमच्या बोलण्याने होणार आहे. आपल्या शब्दांना खूप जपून वापरा. योहान 5वा अध्याय 8वं वचन. प्रभू येशू ख्रिस्त बेतसदा इथं पोहोचलेला आहे. 38 वर्षाचा दुखणेकरी त्या पाण्याजवळ पडलेला आहे. अशा स्थितीमध्ये आहे की मला कसं आरोग्य मिळेल? हे पाणी हलतं त्यावेळेस मला त्या पाण्यात सोडणार कोण आहे? काय होईल माझं? या स्थितीमध्ये तो आहे. येशू ख्रिस्त तिथं आला. बेतसदा तळ्याजवळ 38 वर्ष जो आजाराने त्रस्त आहे त्याच्या जवळ आला. त्याला विचारतो, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो हे उत्तर देत नाही, होय प्रभू मला बरं व्हायचंय. तो हे म्हणत नाही, नको मला आरोग्य नकोय. तो काही बोलत नाही. तो म्हणतो, माझा कोणी माणूस नाही. माझा माणूस नाही? काय झालं? कुठं गेली तुझी माणसं? मी 38 वर्ष इथं पडलोय प्रभू. 38 वर्ष. काय स्थिती आहे त्याची? येशूच्या जन्माच्या आधीपासून तो तिथं आजारामध्ये आहे. 38 वर्ष. प्रभू येशू 33 33 बस. 38 वर्षाचा दुखणेकरी तिथं आहे. आता येशू तिथं तळ्याजवळ आलाय आणि तो येशू विचारतोय, तुला बरं व्हायची इच्छा का? हा त्याला उत्तर देतो, माझा कोणी माणूस नाही. ते तळ्याचं पाणी हलतं ना, पाणी हलतं, देवदूत येतो, पाणी हलतं. हलतं का नाही हलत? हां. मग त्याच्यात जो पहिला उडी मारतो तो बरा होतो. पण ॲक्च्युली मला तिथं पाण्यात उडी मारता पण येत नाही, मला कोणी पाण्यात टाकणारं पण नाही आहे. कोणी योनाला टाकलं लोकांनी पाण्यात, पण मला कोणी टाकत नाही. मला पाण्यात टाकणारा माझा माणूस नाही आहे कोणी. काय? अरे त्या देवदूतांना वरून जो पाठवतो तो तुझ्या समोर उभा आहे आणि अजून तो देवदूताची वाट बघतोय, पाणी हलण्याची वाट बघतोय. येशू आलाय. हालेलुया. आता पाणी हलण्याची गरज नाहीये. आता बेतसदा तळ्याची गरज नाहीये. जो निर्माण करताय, जो देवदूतांना पाठवायचा, तो साक्षात येशू तुझ्या समोर उभा आहे. कधी कधी आमची नजर चुकीच्या गोष्टींकडे असते. पेत्र पाण्यात बुडतोय. ॲक्च्युली पेत्राला 2 ऑप्शन होते. 2 ऑप्शन होते बुडताना. योहाना, हे मत्तया मला वाचव. प्रभूकडे बघितलं आणि मी बुडायला लागलो. त्याला चान्स होता.
मच्छ्यामध्ये ते वल्ली मारत मारत लवकर आणि इकडं मी बुडायला लागलोय मला वाचवा. तो शिष्यांना हाक मारू शकत होता, पण त्याला माहीत होतं हे पण बुडणार आहेत. मी त्याला हाक मारेल जो पाण्यावर चालणारा आहे, जो जिवंत आहे, जो सामर्थ्यवान आहे, जो माझा प्रभू आहे, त्याला मी हाक मारेल. 38 वर्षाचं दुखणे करायला कळालंच नाही. पाणी हलतं माझा माणूस नाही. अरे गप, सगळ्यांचा माणूस आहे प्रभू येशू ख्रिस्त, सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा. तो आज आलाय. आता 5व्या अध्यायाच्या योहानाच्या 8व्या वचनात येशूने त्याला एक आज्ञा केली. येशू त्याला म्हणाला, उठ. सगळ्यांनी म्हणा, उठ. वा वा. जो पडलेला आहे त्याला प्रभू येशू काय म्हणतो? उठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग. बस एक वाक्य प्रभूचं, उठ, आपली बाज उचलून चालू लाग. शिष्य येशू बरोबरच होते, नेहमी शिष्य होते, ते बरोबरच राहायला पाहिजे. शिष्य बघत असतील, अरे वा, प्रभू म्हणतो उठ, चालू लाग. शिष्यांनी ते समजून घेतलं की प्रभू काय करतं. मग ज्यावेळेस हे शिष्य प्रेषित 3 अध्यायामध्ये सुंदर नावाच्या दरवाजाच्या त्या भिकाऱ्याजवळ आले, आणि तो भिकारी जो होता त्याने मोठ्या अपेक्षेने हात पुढं केला, आणि पेत्र आणि योहान काय म्हणतात? सोने रुपये आमच्याजवळ काही नाही. भिकारी मनात म्हणत असेल, माझ्याकडे पण नाही, तुझ्याकडे पण नाही, ये तू माझ्या बाजूला बस, मला सोने रुपये पाहिजे. पण पेत्र आणि योहान म्हणतात, माझ्याकडे नाही. 3000 लोकांच्या मंडळीचा पाळक, त्याच्याकडे सोने रुपये नाही. आज पेत्र आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉस्टच्या दिवशी भाषण केलं. 3000 लोकांची देवाच्या राज्यात भर पडली. 3000 लोकांच्या मंडळीच्या पाळकाचे खिसे रिकामे आहेत. आणि पेत्र म्हणत आहे, माझ्याकडे सोने रुपये काही नाही, पण जे माझ्याकडे आहे ते मी तुला देतो. ते सोन्या रुपयापेक्षा श्रेष्ठ आहे. ते सगळ्यात मोठं धन आहे. ते सगळ्यात आशीर्वादित आहे. जे माझ्याकडं आहे ते मी तुला देत आहे. पेत्राला त्या क्षणी आठवलं असेल, बेतसदावरती माझ्या प्रभूने जशी आज्ञा केली, उठ, तशी मी आज येशूच्याच नावाने, त्या येशूच्या नावाने ज्याने त्या पांगळ्याला उठवलं, मी त्याच येशूच्या नावाने या पांगळ्याला आज आज्ञा करत आहे. आणि मग तो म्हणत आहे, प्रेषित 3रा अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये, मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे ह्यात तात्काळ बळ आले. उड्या मारायला लागला, नाचायला लागला, मंदिरात गेला, देवाचं गौरव झालं. प्रियांनो, जो चमत्कार येशूने केला तो चमत्कार पेत्राच्या द्वारे झाला, आणि आज तो चमत्कार तुमच्या द्वारे तुमच्या देवाला करायचा आहे. तुमच्या शब्दाने प्रभू आजारांना बरं करणार. हालेलुया. अवघड गोष्टी नाही करायच्या, सोपी कामं करायची. घरात लेकरू आजारी पडलं, पहिली जा प्रार्थना करा, हे प्रभू माझ्या बाळाला बरं कर. बाळ बरं झालं, तुमची हिंमत वाढेल. मग शेजाऱ्यांचं बाळ आजारी पडलं, तुम्ही तिथं जाऊन प्रार्थना, ए मेरे बच्चे को हुआ था, मेरे यीशु ने भी ठीक किया, तेरे बच्चे के लिए मैं प्रार्थना करता हूँ. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेने इतरांना पण आरोग्य प्राप्त होईल, कारण तुमच्या शब्दात देवाचं सामर्थ्य आहे. जे येशूच्या शब्दाने झालं ते तुमच्या शब्दाने होईल. पहिली गोष्ट, आरोग्य मिळेल. दुसरी गोष्ट, मार्क याचा 4था अध्याय 39 वचनामध्ये, मार्क 4 आणि 39, येशू ख्रिस्त आईलं तीरावरून पहिलं तीरी चालला होता, आणि फार मोठं वादळ आलं. येशू मचव्यात झोपी गेला होता. 12च्या 12 शिष्य जागे होते, आणि वादळाचा मुकाबला फार धेटाईने करत होते. एखादा शिष्य एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन बाहेर फेकत असेल, एखादा शिष्य बल्ली मारत असेल, एकाने शीड धरला असेल, कोण काय 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 सगळे परिश्रम करतायत, पण येशू मात्र झोपी गेलेला होता. आणि त्या परिस्थितीमध्ये शिष्य घाबरून गेले आणि येशूला उठवू लागले, प्रभूजी उठा, आपण बुडत आहोत. आता येशूला माहिती आहे
बाळांनो, तुम्हाला माहीत नसेल, पण हे पाणी बनवणारा मीच आहे. हालेलुया. हेच काय, सगळे समुद्र मीच तयार केलेले आहेत. माझ्या डोळ्यासमोर झालं आणि मीच सगळं बनवलंय. ह्या समुद्राला अधिकार नाही मला बुडवण्याचा. आता तुमच्या समाधानासाठी वादळ शांत करतो. प्रभू उठला आणि काय केलं त्याने? मार्क 4:39 मध्ये लिहिलंय, तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. आमेन. प्रभूला धन्यवाद. याचा अर्थ वादळात सर्व शिष्यांचे प्राण प्रभूने वाचवले. कुठं? वादळामध्ये. ज्यावेळेस मिलिता येथे संत पौलाचा नौका भंग झाला आणि तिथं फार मोठं तुफान होतं, प्रेषित 27:20 मध्ये त्या ठिकाणी ती काय सिच्युएशन होती ती देण्यात आलेली आहे. पुष्कळ दिवस सूर्य दिसत नव्हता, तारे दिसत नव्हते, असं भयंकर वातावरण होतं आणि तुफान फार वेगाने होतं, जोरदार होतं. आणि त्यांनी काय काय परिश्रम केले 27 अध्यायात लिहिलंय. आणि 34व्या वचनात, 27 अध्यायाच्या 34व्या वचनात, प्रेषित 27:34 मध्ये एक भविष्यवाणीचा शब्द संत पौलाने लोकांना दिलाय. तो काय म्हणतो माहिती का? लोक आता मरायच्या तयारीत आहेत. तिथं तो म्हणतो, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल, कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचा देखील नाश होणार नाही. कळतंय तुम्हाला? येशू मचव्यात असताना शिष्यांचा नाश झाला नाही. आणि कशा प्रकारे देवाने कार्य केलं हे पुढे आपल्याला वाचायला मिळेल. पण सांगण्याचं तात्पर्य हे की येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेने जसं शिष्यांचं संरक्षण झालं, त्याच प्रकारे पौलाच्या शब्दाने देखील लोकांचं संरक्षण झालं. आज तुमच्या शब्दाने तुमच्या परिवाराचं संरक्षण होईल. हालेलुया. बोले येशू मसीह की. आनंदी आहेत तुम्ही? घरातून बाहेर निघताना प्रार्थना करत जा. गाडी रस्ते प्रभूच्या रक्ताआड देत चला. स्वतःचं जीवन प्रभूच्या रक्ताआड द्या. सैतान खूप प्लॅनिंग करत असतो, अडचणी निर्माण करत असतो, परंतु आम्हाला देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात टिकून राहणं गरजेचं आहे. आत्मिक सामर्थ्यात प्रबळ व्हा. तुमचा कधीही ॲक्सिडेंट होणार नाही. आमेन. आज नंतर ॲक्सेप्ट करू नका. काही लोकांच्या आयुष्यभर ह्याच साक्षी असतात. बाईकवरून घसरलं, मागून एक जण येऊन धडकला. काय तुझा देव काय आंधळा आहे काय? हॅलो, तुझ्या देवाला दिसत नाहीये का? त्या गाडीतून त्याचं लेकरू चाललंय, तो बघणार नाही का? त्याला का नाही बरोबर घेतलं? का त्या प्रभूकडे प्रार्थना नाही केली? का त्याला नाही सांगितलं, प्रभू मी तुझा आहे, माझ्या गाडीचं रक्षण कर, माझी गाडी तुझ्या रक्ताआड देतो, माझं जीवन तुझ्या रक्ताआड देतो? का नाही प्रार्थना केली? घाईघाईत निघालं, प्रार्थना नाही करत आम्ही. मग जेवढे घाईवालेत, मग महिनाभर त्यांना स्लो व्हावं लागतं बेडवरती. मग महिनाभर प्रार्थना, मग नंतर मोठ्या मोठ्या साक्षी सगळ्या मंडळी समोर. एकदा मला माझं शिक्षण डॉक्टरकीचं नगरमध्ये झालं, अहमदनगरला, आणि तिथून मला मुंबईला जायचं होतं. आणि मला बस माझी ठरली होती की मला कुठल्या बसने मुंबईला जायचं आहे. जेव्हा मी नगरच्या स्टँडवरती आलो, माझ्या डोळ्यासमोर माझी बस चालली आहे मुंबईची. शेवटची बस होती ती, दुपारी काहीतरी 11, 11:30ची. नंतर बसच नाही मुंबईसाठी. स्टँडवरती बसच्या मागं मी धावतोय, अहो थांबवा थांबवा. त्यांनी बघितलं पण थांबवलीच नाही गाडी, बस निघून गेली. आता मी देवाला म्हणतोय, हे देवा असं का केलंस? आता मला पुण्याला जावं लागेल, पुण्यातून परत दुसरी बस पकडावं लागेल. आता काय जागा मिळते की नाही माहीत नाही. चांगली बस गेली डायरेक्ट. असं देवाशी बोलत बोलत मग आली पुण्याची बस आणि पुण्याच्या बसमध्ये बसलो. तिथून शिरूर म्हणून पुढे एक गाव आहे. ते गाव लागायच्या आधी आमची गाडी स्लो झाली आणि बघतो तर काय, जी गाडी मला पकडायची होती ती गाडी खड्ड्यात उलटी पालटी होऊन खाली पडली. कोणाचे हात मोडलेत, कोणाचे पाय तुटलेत, कोणाचे डोके फुटलेत, कोणाचं काय. हे देवा तुला धन्यवाद, मला वाचवलं. साक्ष मोठी आहे. पण नंतर पुढे जाऊन कळालं
की ही बेबी ख्रिश्चन लोकांची साक्ष आहे. बच्चे असतात ना देवामध्ये आलेले नवीन, बापरे त्या गाडीत गेलो असतं तर माझं काय झालं असतं, बापरे माझं डोकं फुटलं असतं, माझं हे झालं असतं. हे बाळ असतं ना छोटे चिट्टू पिट्टू एकदम, हे असे लेकरं कसे बसलेत छोटे छोटे, त्यांची साक्ष आहे ही. प्रभूमध्ये आलेल्या लहान नवीन विश्वासणाऱ्यांची साक्ष आहे ही. जे प्रभूमध्ये प्रौढ झाले त्यांची साक्ष नाहीये. मग नंतर जेव्हा मला प्रकाशन मिळालं देवाकडून, मग ती साक्ष निराळी की ज्या गाडीमध्ये मी बसणार आहे ती गाडी सुरक्षित आहे, तिचा ॲक्सिडेंट होऊच शकत नाही. ज्या फ्लाईटने तुम्ही जाल ते क्रॅश होऊच शकत नाही, कारण देवाला माहिती आहे माझा अभिषिक्त या ठिकाणातून चाललेला आहे, या गाडीमध्ये माझा अभिषिक्त आहे. हे आमचं जीवन असावं. हालेलुया. इथून मागे झालेल्या गोष्टी सोडून द्या. झाले तेवढे ॲक्सिडेंट पुढे, पण इथून पुढे एक तुमचा 100% असं असलं पाहिजे, माझं जाणं येणं परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. मी जिथं जाईल तिथं परमेश्वर माझं संरक्षण करणार आहे. जर प्रभूला घेऊन चालाल, तुमच्या आयुष्यात तुमचा कधी ॲक्सिडेंट होणार नाही, कधीच नाही. जो देव वादळ शांत करणार आहे, जो आरोग्य देणार आहे, उठ आपली बाज उचलून चालू लाग. पेत्र पण म्हणतो उठ चालायला लाग. डायरेक्ट जम्प करतो तो, उड्या मारतो. तोच चमत्कार आहे. वादळ शांत करणारा, त्या वादळात त्या पाण्यामध्ये शिष्यांचा जीव वाचवणारा संत पौल. तिथं तर कितीतरी जास्त लोक आहेत. संत पौल म्हणतो एकाच्याही जीवाचा नाश होणार नाही, माझा देव सगळ्यांना वाचवणार आहे. काय साक्ष आहे. ते काय येशूला मानणारे लोक होते का सगळे? कैदीन कसले कसले लोक त्या जहाजावर होते, पण सगळ्यांना कळालं पौलाचा देव जिवंत आहे. पौलाच्या बोलण्याचा देव सन्मान ठेवतो. पौलाच्या बोलण्यामुळे अद्भुत चमत्कार घडतात. पौलाच्या शब्दामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. मी काय म्हणतो, पौलाची स्टोरी संपली आहे, तुमच्या आणि माझ्या स्टोरीला सुरुवात झाली आहे. हे दिवस आमचे आहेत आणि या दिवसात आम्ही देवाचा अद्भुत गौरव करावं, ही देवाची इच्छा आहे. प्रभूच्या शब्दात खूप सामर्थ्य आहे. एक लाडका मित्र होता प्रभूचा. जुन्या काळात अब्रामाला मित्र म्हटलंय, नवीन काळात कोण होता मित्र? काही लोक हळू आवाजात बोलताय, पण प्रभू तुम्हाला शक्ती देव, सामर्थ्य देव. लाजर त्याचा मित्र होता प्रभूचा. आता मित्र आजारी पडल्यावर मित्राने भेटायला यायला पाहिजे ना. प्रभूला माहित होतं लाजर आजारी, प्रभू काय आलंच नाही. लाजर सिरियस झाला, प्रभू काय आला नाही. लाजराच्या किडनी फेल झाल्या असतील, प्रभू काय आला नाही. हार्टमध्ये अजून प्रॉब्लेम वाढत असेल, लाजराला भेटायला प्रभू काय आलं नाही. रोज 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 लाजराची परिस्थिती खालवत होती, पण प्रभू काय आला नाही. लाजराने जेवण सोडून दिलं, प्रभू काय आला नाही. इतका सिरियस झाला, इतका सिरियस झाला. लोक वाट बघतायत, मरिया मार्था वाट बघतायत, कधी येईल प्रभू. प्रभू काय आलाच नाही. लाजर मरण पावला. मरण पावल्यावर सगळ्यांनी पटापट तयारी केली असेल. असे काही लोक समाजामध्ये ठेवलेले आहेत, फक्त त्यांना फोन करून सांगायचं गया. पहिला फोन पेटीवाल्याला, कुठे आहेत तुम्ही, पटकन एक अर्जंट पेटी पाहिजे, अशाच्या ठिकाणी ती पोहोचली पाहिजे. दुसरी, खड्डा घ्या लवकर, पाळक साहेबांना फोन करा. हे ते एक साचा असतो, तो फिट केला की बस काम संपलं. काही लोक पुरण्यात एक्सपर्ट आहेत, पण येशू या गोष्टीत कच्चा होता. येशूला कधीच कोणाची माहीत करता आली नाही. तो प्रेतक्रियेत गेला की मुर्देच उठवायचा डायरेक्ट. हालेलुया. एकाची पण प्रेतक्रिया येशूने केली नाही, एकाची पण. नावाला त्या विधवेचा मुलगा आला, गेला का, चला आपण पुरून येऊ, नाही. मुर्दे भेटले की उठवायचंच काम येशूने केलं, उठवायचंच काम केलं, दुसरं नाही केलं. आणि काय मग 1 2 दिवस 3 दिवस, आज आता तरी येऊ दे आमचा सांग. चौथ्या दिवशी प्रभू आला. जी किचन मधली मारता ती पहिली धावत आली बाहेर. प्रभू आलाय कळालं, धावत 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 प्रभू, प्रभूजी तू जर येथे असता माझा भाऊ मेला नसता. अरे असता नसताची भाषा करू नको त्याच्यासमोर. आलाय ना. प्रभू कधी काय येईना, पण आलाय हे महत्वाचं आहे. त्याच्या घड्याळाप्रमाणे तो चालतो, आमच्या नाही. हालेलुया. त्याचं टायमिंग परफेक्ट असतो, एकदम परफेक्ट. मरिया पण आली, तिचं पण तेच म्हणणं, तू इथं असता माझा भाऊ मेलाच नसता. बरं. प्रभू रडला. आता बऱ्याच लोकांना वाटतं काय दोस्ती होती लाजराबरोबर याची,
काय खरंच प्रेम होतं? नाही रे, लाजर मेला, तो उठणार आहे त्याला माहीत नाही का आधीच? सगळं माहिती आहे. तो ह्याच्यासाठी रडला, या गावात एवढे मिराकल केले आणि ह्यांचा विश्वास अजूनही मेलेलाच आहे. आधी प्रभूने त्यांचा विश्वास पुनरुत्थित केला. विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. ठेवलंय कुठं त्याला सांग? प्रभूजी दुर्गंधी, काय दुर्गंधी सुटली असेल, 4 दिवस झालेत त्याला मरून. तू चल. कबरेजवळ गेला, लोकांना सांगितलं कबरेवरची धोंड बाजूला करा. बाजूला करा, धोंड बाजूला करा. बापरे, दुर्गंधी असेल. सगळे लांब जिकडं तिकडं. योहान 11 अध्याय 43 आणि 44 वचनामध्ये असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. आमेन म्हणाल कोणी? वास्तविक त्या काळामध्ये आता आपली कबर कशी असते, असा 6 फुटाचा खड्डा असतो, एकाला टाकलं, माती टाकले, सगळे घरी. तेव्हाच्या कबरात अशा नव्हत्या, गुहेसारख्या. एकाच कबरीत कैक लोकांना ठेवलं जायचं. आता येशू ख्रिस्त जर म्हटला असता फक्त बाहेर ये, सगळे मुर्दे उठून बाहेर आले असते, जेवढे तेवढे. पण प्रभूला पर्टिक्युलर राहावं लागलं. लाजरासाठी आलोय, लाजरा बाहेर ये. कारण लाजराच्या बहिणीने विश्वास ठेवलाय. लाजरा बाहेर ये. काय मिराकल आहे. आणि बायबल सांगतं तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेचलेले होते. येशूने त्यांना म्हटले, ह्याला मोकळे करून जाऊ द्या. मुर्दा उठला एका शब्दामध्ये, लाजरा बाहेर ये. आज विश्वासणाऱ्यांचा विश्वास असा झालेला आहे ना की बऱ्याच वेळा 2 तास वर्शिप केल्यावर देव उतरून येईल. ऐकताय तुम्ही चर्च? येशू ख्रिस्त कबरेच्या बाहेर म्हणत नाही, एक काळी 2 धर रे पेत्रा, तू घे तबला लाव, तू इकडे, तू ह्या चल वाजव, जरा थोडे आराधना करू आपण, मग लाजराला उठू. ऑलरेडी ती उपस्थिती प्रभूमध्ये आहे. हालेलुया. आराधनेचा वेळ हा आम्हाला देवाजवळ घेऊन जाणारा वेळ आहे. हालेलुया. DJ दिनाकरण अंकलला एकदा बेनिहीन पास्टरने विचारलं की आम्ही 2 तास आराधना करतो, मग उपस्थिती उतरते, मग आम्ही प्रार्थना करतो, मग रोगी बरे होतात. पण तुमचं असं काय सिक्रेट आहे? तुम्ही स्टेजवरती आल्याबरोबर लोक बरे होतात? DJ दिनाकरण अंकलनी काय उत्तर दिलं माहिती आहे का? जी आराधना तुम्ही स्टेजवरून करता ती मी घरी करून येतो. कळतं तुम्हाला काय? ती उपस्थिती नेहमी आमच्यामध्ये दिसली पाहिजे, ते सामर्थ्य दिसलं पाहिजे. आता इथं एकच गोष्टीला धरून ठेवा की येशूने बोललं, लाजरा बाहेर ये, मुर्दा जिवंत झाला. प्रेषित 9:40 मध्ये, प्रेषित 9:40, तेव्हा पेत्राने त्या सर्वांना बाहेर काढले आणि गुडघे टेकून प्रार्थना केली. मग कुडीकडे वळून म्हटले, टबिते उठ. तेव्हा तिने डोळे उघडले व पेत्राला पाहून ती उठून बसली. आमेन. पेत्राला माहित आहे येशूच्या शब्दाने मुर्दे उठतात. त्याच येशूच्या नावात या मुर्द्याला पण मी आज्ञा केली तर तिला उठून बसावं लागेल आणि तिला जीवन मिळालं. प्रियांनो, प्रभूच्या शब्दाने मुर्दे उठतात, प्रभूच्या शब्दाने वादळ शांत होतात, प्रभूच्या शब्दाने आरोग्य मिळतं, प्रभूच्या शब्दाने अनेक गोष्टी घडतात. जसा प्रभू बोलला तसं बोलायला आजपासून सुरुवात करा. आमेन. आपल्या वादळाशी बोलायला सुरुवात करा. वादळा, येशूच्या नावात शांत हो. जीवनातलं कुठलंही वादळ असलं तरी त्याला शांत व्हावं लागेल. हे आजारा तुला येशूच्या नावात धमकावतो, निघून जा. त्या आजाराला निघून जावं लागेल. मुर्दे तुमच्या प्रार्थनेने उठतील. प्रियांनो, हालेलुया. हा देव जिवंत आहे, त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. मग आज नंतर प्रत्येक परिस्थितीशी आम्ही बोलायला सुरुवात करूया. देव शब्द बोलतो, सगळं निर्माण होतं. तो शब्द देहधारी झाला. तो शब्द पांढऱ्या घोड्यावरती शेवटच्या काळात विराजमान होऊन येणार आहे. हा देवाचा शब्द आहे, प्रभू येशू ख्रिस्त, आणि त्याचं नाव त्याने आमच्या मुखात घातलेलं आहे. तो शब्द जो प्रारंभापासून शेवटपर्यंत आहे, तो शब्द आम्हाला मिळाला आणि तो शब्द येशू आहे. ज्याही प्रार्थनेमध्ये फक्त येशू शब्द तुम्ही टाकाल, ती प्रार्थना स्वर्गात मान्य केली जाईल. स्वर्गातून तुम्हाला त्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त होईल आणि तुमच्या जीवनातली परिस्थिती बदलून जाईल. सैतानाने तुम्हाला आज नंतर कितीही घाबरू द्या, तुमच्याकडे एक शस्त्र आहे, येशू नावाचं. बस, येशू नावाच्या उच्चाराने दुःख आणि वेदना निघून जातात.
येशूचं एक नाव सैतानाची सत्ता हाणून पाडणारी आहे. येशूचं एक नाव मुर्दे उठवणारी आहे. येशूचं एक नाव वादळ शांत करणारं आहे. फक्त त्याचा आम्ही उच्चार करणं गरजेचं आहे. आपल्या मुखाने आम्ही काय बोलतो हे जास्त महत्त्वाचं आहे. बोलो येशू मसीह की